वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाला जाताना, संभाषणाला जाताना, त्याचबरोबर समाज प्रबोधन करताना, व्याख्यानाला जाताना, मोठमोठ्या एक सभा मेळावे तिथं मला बोलताना बरेचसे लोक, बरेचसे माझे चाहते मला दाद देतात आणि म्हणतात, काटेसाहेब, अरे यार, तुम्हाला एवढी माहिती आहे आणि खरंच तुम्ही लहानपणापासून याला भरपूर आयाम केलेला असेल, बाळकडू तुम्हाला चांगलं दिसतं. तर त्यावेळेस मी त्यांना किस्सा सांगतो की लहानपणीचा आयाम जरी नसला तर माणसाला बौद्धिक प्रगल्भता जर असली तर तो माणूस खेड्यात जन्म घेऊ, शहरात जन्म घेऊ, गरीब कुटुंबामध्ये जन्म घेऊ, कुठल्याही जातीमध्ये जन्म घेऊ, कुठल्या धर्मामध्ये जन्म घेऊ, पण समाजाविषयी जर आस्था जर असली, चांगलं करण्याची इच्छा जर असली, तर माणूस कुठल्याही परिस्थितीतून कधीही बदलू शकतो. याचं मला उदाहरण द्यावं असं वाटतंय की माझाच याच्यावर आहे. सांगायची गोष्ट म्हणजे मी जेव्हा 10वी उत्तीर्ण झालो त्यावेळेस मला 86% मार्क 10वीला होते. तिथल्या बोर्डामधनं मी दुसरा आलेलो होतो आणि योगायोगाने कोणाचा तरी 2-4 लोकांचा सल्ला घेऊन मी पॉलिटेक्निकला जाण्याचं ठरवलं. त्यावेळेस सगळे शासकीय तंत्रनिकेतन होते. महाराष्ट्रातील सगळ्या तंत्रनिकेतनमध्ये माझा नंबर लागला. मला पुण्याला जायचं सगळ्यात लोकांनी सल्ला दिला. मी तिथं पुण्याला जायचं ठरवलं. पुण्यालाही नंबर लागला माझा. मग पुण्याला इंटरव्ह्यूला जाताना, मुलाखतीला जाताना तिथं तेव्हा सगळे ओरिजिनल सर्टिफिकेट्स वगैरे दाखवा लागत होते. तो काळ वेगळा होता. ते सर्टिफिकेट घेऊन तिथं न्यायचे, दाखवायचे, एन्डोर्समेंट करायचे, नंतरच नंबर टाकायचे. आता पुण्याला जायचं कसं हा माझा प्रश्न पडला. तर मला तर कोणी माहीत नाही. दुसऱ्याचं तिकीट काढायला लागलं तर घरी पैसा नाही. मग आमचे चुलते, थोडे चुलत भाऊ वगैरे आले. त्यांनी अलगद आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी नेलं. तिथून एस टी बघितली पुण्याची, अलगद त्या लाल डब्यामध्ये घातलं. कंडक्टरला सांगून ठेवलं की याला मध्ये पुढे उतरून देऊ नका, आणि जरी उतरलं तरी लक्ष ठेवा, हात चुकल. खरंच मला सांगायचं म्हणजे की मी त्यावेळेस जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं तालुक्यावरून हा माझा आयुष्यातला पहिलाच प्रसंग होता. त्या लाल डब्यामध्ये 6-7 तास प्रवास करून मी अलगद पुन्हा शिवाजीनगर स्टेशनवर उतरलो आणि तिथे शिवाजीनगर म्हणजे सिमला ऑफिस टू गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक शासकीय तंत्रनिकेतन चतुर्शृंगीच्या खाली आहे पुण्याला. इथं 4 किलोमीटरचा रस्ता होता. तिथली वाहनं बघून, मोठे रोड बघून माझं ऊर एकदम दबून गेलं आणि मला वाटलं की मी आता ह्या आवाजामध्ये जगत नाही, कारण एवढी वाहनं मी कधी बघितलीच नव्हती. आणि मला एकाने सांगितलं होतं की 4 किलोमीटर गेल्यानंतर डाव्या बाजूला तुमचं कॉलेज आहे, तिथं गेल्यानंतर तिथं तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. पण खरंच माझं 4 किलोमीटरवर कॉलेज असताना तिथं रोड क्रॉस करण्याची माझी हिंमत झाली नाही आणि मी उलट्या दिशेने 4 किलोमीटर गेलो. पुढं कॉलेजच्या समोर गेलो. तिथे गेल्यानंतर जरा ट्रॅफिक कमी झाली होती. त्यावेळेस रोड क्रॉस केला. मला एकही गाडीची त्यावेळेस माहिती नव्हती, रोडची माहिती नव्हती. रोड मी एवढे मोठे बघितले नव्हते. रोड क्रॉस केला आणि प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्यानंतर शाळेमध्ये गेलो. मी त्या कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये प्रवेश घेताना माझे वेशभूषा जर बघितली तर सगळ्या सरांना वाटत होतं की याने मार्क कॉपी करून मिळाले का काय. 5 ते 10 वेळेस व्हेरिफिकेशन करून मला ते तिथं प्रवेश दिला गेला. आणि आजही मी त्या प्रसंगाची जाणीव होती. मी 20 ते 25 देशामध्ये आज पर्यटन केलेलं आहे. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध प्रबंध साजरे केलेले आहे, रिसर्च पेपर केलेले आहेत. पण ह्या रिसर्च पेपर आणि माझी जिज्ञासा त्यावेळेच्या अज्ञानातून, त्यावेळेच्या भीतीमधून आणि त्यावेळेस माहिती नसलेल्या शहरी संस्कृतीमधून मला तयार झालेली आहे. त्याच्यामुळं तो प्रसंग मला देशातल्या कुठल्याही विमानतळावर जाताना आठवतो आणि विदेशातल्या कुठल्याही विमानतळावर मस्तपणे भरकटत असताना मला रोड क्रॉस करण्याची भीती त्यावेळेस होती. हीच माझी खरी ऊर्जा मला जाणवते, हीच खरी मला वाटते.